नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराज आपल्या अफाट बुद्धी कौशल्याने शंभूराजांसह आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह स्वराज्यात सुखरूप परतले. जे लोक पकडले गेले होते त्यांचे सुद्धा उल्लेख पुढील काळामध्ये मिळतात, म्हणजेच ते सुद्धा सुखरूप सुटले होते. पण आग्र्याहून सुटका या संपूर्ण प्रसंगाबद्दल काही प्रश्न नेहमी विचारले जातात. पहिला प्रश्न म्हणजे महाराज आग्र्याला का गेले असावेत? याचे उत्तर आपण याच मालिकेतील 54व्या भागात महाराज आग्र्याला का गेले यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दुसरा म्हणजे दरबारात औरंगजेब आणि महाराजांच्या भेटीत काय झाले, याही प्रश्नाचे उत्तर आपण याच मालिकेतील 61व्या भागात समकालीन पुराव्यांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. महाराजांना आग्र्यामध्ये कुठे नजरकैद करण्यात आले होते हा पुढचा प्रश्न. त्यानंतर महाराजांनी आग्र्यावरून खरेच आपली सुटका कशी करून घेतली हा एक प्रश्न. आणि महाराज आग्र्याला कधी पोचले, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूया. यामध्ये प्रथम महाराजांना आग्र्यात कुठे नजरकैद करण्यात आले होते ते आपण पाहूया. महाराजांना कैद करून ठेवण्यात आले असणाऱ्या ठिकाणांच्या नावांमध्ये जिथे आत्ता महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून महाराजांचे स्मारक बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत ती कोठी मीना बाजार, त्यानंतर मुलुकचंदाची सराई, ग्वाल्हेर आग्रा रोडवर असलेली ही जागा जिथे आग्र्यात आल्यानंतर महाराज उतरले होते. त्यानंतर रामसिंहाची हवेली, जयसिंगपुरा येथील जयपूर हाऊस या ठिकाणांचा समावेश होतो. पण महाराजांना खरेच कुठे कैद करून ठेवले होते हे आपण आता पाहूया. औरंगजेबाने रामसिंहाला शिवाजी महाराजांना आग्र्यापासून एक मुक्काम आधी सामोरे जाण्यासाठी फरमावले होते. पण दरबारातील राजकारणामुळे रामसिंह बादशहाच्या हवेलीच्या चौक्यांच्या जबाबदारीत अडकला आणि तो महाराजांना 11 मे 1666 रोजी सामोरा जाऊ शकला नाही. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले. त्यामुळे महाराजांना मुलुकचंदाच्या सराईमध्ये मुक्काम करावा लागला. त्याचमुळे महाराजांना मुलुकचंदाच्या सराईतच कैद केले होते असे वाटणे साहजिक आहे. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मे रोजी ज्या दिवशी महाराजांची आणि औरंगजेबाची भेट ठरली होती त्या दिवशी महाराज मुलुकचंदाच्या सराईकडून निघाले. बिचारा रामसिंह अजूनही आपल्या गस्तीच्या कामावर अडकून पडला होता. त्यामुळे महाराज मुन्शी गिरधारी लाल या रामसिंहाच्या माणसाबरोबर दरबाराकडे निघाले. महाराजांना दरबारात आणण्याचा मार्ग सुद्धा पूर्वी सुनियोजित केला नव्हता आणि त्याचमुळे गिरधारीलाल महाराजांना दहारारा बागेकडून घेऊन गेला. रामसिंह आणि मुखलिस खान त्यांच्या चौकीवरून निघाले आणि रामसिंहाचा डेरा खोजा फिरोजच्या बागेत होता. त्यामुळे ते त्या मार्गाने निघाले असता महाराज दुसऱ्या मार्गाने येत आहेत असे त्यांना कळाल्यावर त्यांनी महाराजांना फिरोज बागेच्या रस्त्यावर आणायला सांगितले. त्यानंतर ज्यावेळी महाराज आणि रामसिंहाची भेट नूर बागेजवळ झाली त्यावेळी रामसिंहाने शिवाजी महाराजांनी बरोबर आणलेले हत्ती रामसिंहाने महाराजांसाठी उभारलेल्या डेऱ्याजवळ बांधण्यात आले.
दरबारातील औरंगजेबाच्या भेटीच्या प्रसंगानंतर औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांना आपल्या निवासस्थानी म्हणजेच डेऱ्यास घेऊन जाण्यास सांगितले आणि रामसिंह महाराजांना त्याच्या ख्वाजा फिरोज बागेत जवळील आपल्या तळावर घेऊन आला आणि याच तळावरील महाराजांसाठी उभारलेल्या डेऱ्यात महाराजांना नजरकैद करण्यात आले होते. ही जागा आज टुंब ऑफ फिरोज खान ख्वाजा सारा या नावाने अस्तित्वात आहे. ही जागा मुलुकचंदाच्या सराईच्या जवळ आणि आग्रा किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गावर आहे. परंतु दहानारा बाग म्हणजेच महाराज ज्या मार्गाने निघाले ती आणि नूरजंग बाग येथे महाराज रामसिंहाला भेटले, ह्या दोन्ही जागा अजूनही सापडल्या नाहीत. पण फिरोज खानाचा मकबरा आजही ताल फिरोज खान आग्रा ग्वाल्हेर रोड जवळ आहे. शहाजहानच्या दरबारात ख्वाजा सर म्हणजेच दरबारातील हरम आणि राणी वसाचा सांभाळ करणारा खोजा होता. हे खोजे बादशहाच्या खूप जवळ असत आणि बऱ्याचदा साऱ्या बेगमांपेक्षाही शक्तिशाली असत. या खोजा फिरोजने स्वतःच्या जिवंतपणीच स्वतःसाठी एक रोजा किंवा मकबरा बांधून घेतला होता, जिथे त्याला त्याच्या मृत्यूनंतर पुरण्यात आले होते. याच मकबऱ्याच्या आजूबाजूच्या बागेत रामसिंहाने आपली तात्पुरती छावणी किंवा तळ टाकला होता आणि याच तळावरील एका डेऱ्यात महाराज जवळजवळ 85 दिवस कैद होते. 11 मे 1666 रोजी महाराज आग्र्यात आले. 25 मे रोजी महाराजांना चौक्या बसल्या आणि ते नजर कैदेत पडले. पुढे 17 ऑगस्ट 1666 महाराज याच छावणीतून औरंगजेबाच्या ताब्यातून आग्र्यातून निसटले. आग्र्याहून सुटकेच्या प्रकरणामध्ये महाराज आग्र्यावरून खरेच कसे सुटले किंवा महाराजांनी आग्र्यावरून आपली सुटका कशी करून घेतली हा पुढील प्रश्न. महाराज आग्र्यावरून कसे निसटले याच्यावर बरेच तर्क आहेत. काहींच्या मते महाराज पेटारे उचलणारे भोई बनून एका पेटाऱ्यातून संभाजीराजांना ठेवून पेटारा उचलून छावणीतून बाहेर पडले, तर काहींच्या मते महाराज शंभूराजे 2 वेगवेगळ्या पेटाऱ्यात बसून छावणीतून निसटले. बर्नियर म्हणतो औरंगजेबाच्या नातेवाईक स्त्रियांच्या दबावाला बळी पडून बादशहाने शिवाजी महाराजांच्या डेऱ्याला पहारे लावले आणि रात्रीच्या वेळी ते वेषांतर करून पळाले. याच घटनेबद्दल डॉक्टर फ्रायर याचे वर्णन बर्नियरच्या अनेक तपशिलामधील कथनांशी सहमत आहे. याच घटनेबद्दल थेवेनॉट म्हणतो बादशहाने त्यांना आनंदाने मारले असते, पण बादशहाला आढळले की राजे म्हणजेच राजपूत सरदार त्याच्या विरोधात जातील. ते सर्व त्याच्यात म्हणजे शिवाजी महाराजांच्या अधिक रस घेऊ लागले होते, कारण त्यापैकी बहुतेक जण बादशहाच्या पेरोलच्या आधारावर म्हणजेच महाराजांना दिलेल्या अभयाच्या वचनाप्रमाणे वचनांवर दरबारात होते. या विचारामुळे औरंगजेबाला महाराजांशी चांगले वागण्यास आणि बरेच काही करण्यास भाग पाडले. बादशहाने महाराजांना कंधारच्या मोहिमेवर पाठवण्याचे ठरवले. महाराजांनी यासाठी संमती दर्शवली, परंतु ते आपल्या स्वतःच्या सैन्याला घेऊन या मोहिमेवर जातील असे कळवले. बादशहाने त्यांची ही विनंती मान्य केली आणि नंतर आपले सैन्य आणण्यासाठी त्यांनी परवाने मागितले आणि परवाने मिळाल्यानंतर महाराजांनी दरबारातून माघारी जाण्यासाठी याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या कारणास्तव महाराजांनी आपले सैन्य आणण्याच्या बहाण्याने ज्यांना परवाने सोपवून परत पाठवले होते त्या लोकांनी महाराजांनी सांगितलेल्या विशिष्ट ठिकाणी घोडे आणण्याचे आदेश दिले. ते काम करण्यात त्यांनी कसूर केली नाही.
म्हणजेच थेवेनॉट महाराज बादशहाने दिलेल्या परवान्यांचा वापर करून पळून गेले असे नमूद करतो. फादर पिएरी जोसेफ डी एलियन्स याच्या शिवाजीचा इतिहास या पुस्तकात असे म्हटले आहे की जर राजकुमार म्हणजे औरंगजेब त्याच्या सरदारांच्या बंडाची भीती बाळगला नसता, जे शिवाजीवर प्रेम करतात आणि त्याला दिलेल्या वाईट वागणुकी विरुद्ध मोठ्याने कुरकुर करतात, तर तो त्या अस्वस्थ आत्म्याच्या मृत्यूला सहज सहमत झाला असता. दरबारात येताना शिवाजी केवळ अर्धवटच अविचारी असल्याने त्याने त्याचा किल्ल्यात माणसांमध्ये संसाधने आणि त्याला टिकवून ठेवण्यास सक्षम असा पैसा राखून ठेवला होता आणि तो युद्धाच्या डावपेचांमध्ये संसाधनांपेक्षा कमी असल्याने त्याला वेळेचा फायदा कसा घ्यायचा हे चांगले माहीत होते. म्हणून तो ओळख न होता स्वतःचा वेश बदलून पळून गेला. या सगळ्या उल्लेखांच्या अगदी विरुद्ध खाफी खान म्हणतो, फकीरांना त्यांच्या मठात मोठमोठ्या पेटाऱ्यांमध्ये भरून मिठाई पाठवली जाऊ लागली. ब्राह्मणांना 2 किंवा 3 घोडे दान करण्याच्या बहाण्याने आपली विश्वासू माणसांमार्फत 28 मैल अंतरावर एका सुरक्षित जागी तयार ठेवण्यात आले आणि मग तो म्हणजे शिवाजी महाराज आणि त्याचा मुलगा म्हणजे शंभूराजे 2 टोपल्यांमध्ये झोपून पळून गेले. अशीच नोंद जेधे शकावलीमध्ये केली आहे. श्रावण वद्य द्वादशीस पेटारियात बैसून राजश्री स्वामी व संभाजीराजे पळाले. सभासद याबद्दल जरा विस्ताराने नोंद करतो. ती अशी: जवळील कारकून होते त्यास अगोदर दिल्ली पलीकडे 3 कोसावर एक गाव होता, तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते आणि उभयता आपण पेटारियात बसून निघून चालले. चौकीचे लोक होते, त्यांनी 1-2 पुढील पेटारे उघडून पाहून वरकड पेटारे न उघडता जाऊ दिले. शहराबाहेर 2 कोसावरी जाऊन पेटारे टाकून पाय उतार होऊन कारकून ज्या गावी होते त्या गावास गेले. कारकून बरोबर घेतले. या उल्लेखांवरून असे दिसून येते की स्वतः शिवाजी महाराज कसे पळाले हे कुठेही स्पष्ट लिहिले नसले तरीही महाराजांकडील लोक आणि औरंगजेबाकडील लोक असे मानत होते की महाराज आणि शंभूराजे पेटाऱ्यात बसून पळाले. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.